माझं नाव राकेश जगदीश जाधव। मी गेल्या 40 वर्षापासून आमची फॅमिली इथे राहते आणि गेल्या 2 दिवसापूर्वी उल्हासनगर महानगरपालिकेचे 2 कर्मचारी आले इथे। आम्हाला बोलले की तुम्हाला इथून 30-32 घरांना ऑलरेडी म्हणजे नोटीस आली होती आम्हाला मागच्या वर्षी। तर 2 दिवसापूर्वी आले, ते बोलले की तुम्हाला घरं इथून खाली करावे लागतील आणि कोणतीही पूर्व नोटीस आम्हाला दिली नाही, म्हणजे 2 दिवसात खाली करायची त्याची लेखीमध्ये आम्हाला कोणतीही नोटीस दिली नाही आणि खाली करायला सांगितले। गेल्या वर्षी आम्हाला पहिली नोटीस आली होती, त्या नोटीसमध्ये असा उल्लेख केलाय की उल्हासनगर महानगरपालिकेकडून की वालधुनी जी नदी आहे तिचं सुशोभीकरण करायचं, शिवमंदिरचं सुशोभीकरण करायचं आणि वालधुनी नदी मध्ये आमच्या एरियातली 30-32 घरं तो अडथळा निर्माण करतात, अशी पहिली नोटीस आली होती आम्हाला। त्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही त्यांना असं दिलं की ठीक आहे, आम्ही आमच्याकडे जे दस्तावेज आहेत, आम्ही आता तर आलेलो नाहीत, अनधिकृत घरं आहेत नाही, आम्ही गेल्या 40 ते 45 वर्षापासून राहतो। काही आदिवासी बांधव आहेत, ते गेल्या 50 ते 60 वर्षापासून इथे राहतात। असे आम्ही आमचे डॉक्युमेंट होते जे पण 90च्या दशकातले 80च्या दशकातले, ते आम्ही त्यांना दिले। त्यानंतर त्यांनी दुसरी नोटीस अशी पाठवली की हे तुमचे डॉक्युमेंट व्हॅलिड नाही, तर त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या 30 दिवसात घर खाली करावे लागतील। त्याच्यानंतर आम्ही त्यांना दुसरा जबाबमध्ये असं लिहिलं की ठीक आहे, आमचं मंदिराचं सुशोभीकरणासाठी आमचा विरोध नाही, आमचं पुनर्वसन करा आणि आम्हाला दुसरीकडे कुठे व्यवस्थित स्थापन करा। तर त्याच्यावरती आमचा काय त्यांचा काय आम्हाला जवाब आला नाही। तिसरी नोटीस आम्हाला आली की तुम्हाला ह्या 7 दिवसात घर खाली करावे लागतील। आम्ही खासदार साहेबांची भेट घेतली। खासदार साहेब आम्हाला बोलले, तोंडी उत्तर त्यांनी म्हणजे आम्हाला सांगितलं की तुम्हाला पहिले आम्ही पुनर्वसन करू तुमचं, त्यानंतर तुमचे घर तोडू। अंबरनाथचं इलेक्शन लागलं, उल्हासनगरचं इलेक्शन लागलं, काम पुढे ढकललं गेलं। 2 दिवसापूर्वी ते अचानक आले आणि बोलतात का घर खाली करा। साधारण किती घर साधारण ते 30 ते 32 घरं आहेत, त्यामध्ये एक किराणा दुकान आहे। आणि काय मागणी असतात? आमची मागणी एकच आहे की आमचं पुनर्वसन करावं आधी तर, कारण सर्व घरं हे मिनिमम 25 ते पुढे 50 वर्षापर्यंतची घरं आहेत। जर आमचं पुनर्वसन झालं नाही तर पुढची आमची भूमिका राहील, आम्ही जे संविधानाच्या मार्गाने जो लागेल कोर्टाची परवानगी घेऊ आम्ही।